हॅलो स्टुडंट्स. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आज विद्यालयामध्ये तुमचं खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपण शिकत आहोत मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. ओके. तर मागच्या भागात आपण ऑलरेडी एक क्विज बनवणं स्टार्ट केलेलं आहे. तर पॉवर पॉइंटचा यूज करून आपण क्विज बनवत आहोत आणि यात आपण वेगवेगळे ऑप्शन्स वापरणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की पॉवर पॉइंट मध्ये बरेचसे ॲनिमेशन्स असतात आणि बरेच इफेक्ट्स आपण देऊ शकतो आणि क्विज पण खूप चांगल्या रीतीने आपण प्रेझेंट करू शकतो. तर क्विज जेवढे इंटरेस्टिंग असेल, अट्रॅक्टिव्ह असेल, तेवढं चांगलं असतं. सो आपण तेच बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरू करूया. मी लास्ट भागात जे क्विज केलेलं तेच ओपन करत आहे. हे क्विज आपण केलेले. तर इथे आपण फर्स्ट स्लाइड ही बनवलेली, देन करेक्ट आन्सर आणि रॉंग आन्सर. तर रॉंग आन्सरची आपल्याला एकच स्लाइड हवी आहे आणि करेक्ट आन्सर साठी आपण प्रत्येक प्रश्नानंतर ही स्लाइड ठेवणार आहे. आणि इथे आपण कंटिन्यू किंवा नेक्स्ट क्वेश्चन पण लिहू शकतो. ओके. आणि इथे आपण हे नेक्स्ट क्वेश्चन नको आहे आपल्याला, तर हे ट्राय अगेन. ओके. आणि नेक्स्ट आहे हा आपला क्वेश्चन. तर क्वेश्चन आणि आन्सर साठी आपण ऑलरेडी एक डॉक्युमेंट बनवून ठेवलेला आहे. ओपन करूया ते पहिल्यांदा. तर हे आहेत आपले क्वेश्चन्स. तर मी या स्लाइडला कॉपी पेस्ट करते. ओके. तसेच या स्लाइडला पण आपल्याला कॉपी आणि पेस्ट करायचं आहे. ही स्लाइड आपण या क्वेश्चन नंतर आणू. ओके. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला हा. सेकंड क्वेश्चन आपण चेंज करणार आहोत. सेकंड हा क्वेश्चन घेऊया. फॉर्मॅट करू. ओके. नेक्स्ट आपले ऑप्शन्स आपल्याला चेंज करायचे आहेत. सो आपण ऑप्शन्स कॉपी पेस्ट करू. ऑलराईट. आता आपण कलर चेंज करू. आपण एक काम करू, याचं आपण फॉर्मॅटिंग सेम कॉपी पेस्ट करू. फॉर्मॅट पेंटरचा यूज करून. तर आता इथे ऍक्च्युली आपण थोडीशी फॉन्ट साईज चेंज केली पाहिजे. अदरवाईज आपल्याला आता हे ठीक आहे. इथे पण ओके. देन तर अशा पद्धतीने आपण फॉन्ट साईज चेंज करू शकतो.
नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे हा, तर याला पण आपण चेंज करू फॉर्मॅटिंग. ऑलराईट. नेक्स्ट हा आपला थर्ड क्वेश्चन आहे. सो आपण इथे 3 लिहू. इथे पण आपल्याला चेंज करायचे आहे. हे आपला सेकंड क्वेश्चन आहे. तर इथे सुद्धा आपलं ऑप्शन्स आपल्याला चेंज करायचे आहेत. टाईप करते. टाईप करणं ऍक्च्युली जास्त सोपं पडेल. भारत मुनी, देन अभिनव गुप्त आणि देन तर अशा पद्धतीने आपण ऑप्शन्स करू शकतो. इथे फॉर्मॅट पेंडरचा खूप चांगला उपयोग होतोय आपल्याला. ओके. तर अशा पद्धतीने आपण 3 क्वेश्चन्स ऑलरेडी बनवलेले आहेत. परत प्रत्येक क्वेश्चन नंतर आपल्याला ही जी स्लाइड आहे ती द्यायची आहे, कारण की करेक्ट आन्सर नंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बनवायचा आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन स्क्रॉल करण्यासाठी किंवा जाण्यासाठी आपल्याला नेक्स्ट बटन हवं आहे. ओके. नेक्स्ट बघू. नेक्स्ट आपण हा क्वेश्चन घेऊ. ओके. नेक्स्ट आपल्याला ऑप्शन्स घ्यायचे आहेत. ओके. तर अशा पद्धतीने आपण 4 क्वेश्चन्स केलेले आहेत. 4 क्वेश्चन्स केलेले आहेत. नेक्स्ट या क्वेश्चन नंतर सुद्धा आपल्याला ही स्लाइड लागणार आहे. ऑलराईट. आता आणि थोडस आपण चेंजेस करूया. जसे
हे जे क्विज आहे त्याला थोडंसं आपण प्रॉमिनंट करू. हा कलर जो आहे तो पण थोडासा आपण चेंज करू. तर आपल्याला अट्रॅक्टिव्ह अशा गोष्टी बनवायला थोडंसं विचार करून बनवायला लागतात, कारण की आपण जे प्रेझेंटेशन बनवतो ते सगळ्यांच्यासाठी इंटरेस्टिंग असले पाहिजे. ओके. ओके. तर त्यानंतर हे जे बटन्स आहेत याला आपण थोडासा वेगळ्या टाईपचे इथे शॅडो किंवा अशा टाईपचे शेप्स देऊ शकतो. तर अशा ह्याने 3D लुक थोडासा येतो. इथे पण आपण थोडेसे चेंजेस करू शकतो. ओके. नॉर्मली हे जे बेव्हल जे आहे हे जास्ती वापरलं जातं, कारण की याच्यामुळे ऍक्च्युली लुक जो आहे तो 3D लुक येतो. ओके. तर यासाठी आपण हे वापरत आहोत. तर इथे आता जस्ट नेक्स्ट आणि एक पार्ट मी दाखवणार आहे ते म्हणजे हायपरलिंक. तर हायपरलिंक काय असते? हायपरलिंक म्हणजे एका गोष्टीची आणि एका गोष्टीला आपण लिंक करतो, त्याला म्हणतो आपण हायपरलिंक. ओके. जसे सपोज इथे आपण नॉर्मल स्लाइड शो करून पाहू. ओके. स्लाइड शो मध्ये लेट्स प्ले वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला क्वेश्चन दिसला पाहिजे. देन क्वेश्चनचं जर आपण बरोबर उत्तर दिलं तर तिथं करेक्ट आन्सर ही स्लाइड दिसली पाहिजे. आणि जर आपलं उत्तर चुकीचं असेल तर आपल्याला नॉर्मल जी ट्राय अगेनची जी स्लाइड आहे किंवा रॉंग आन्सरची जी स्लाइड आहे ती आपल्याला दिसली पाहिजे. परत ज्यावेळी आपण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करू, नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आला पाहिजे. तसेच ट्राय अगेन केल्यानंतर तो जो जुना प्रश्न आहे तो आपल्या समोर आला पाहिजे. ओके. नेक्स्ट जसे इथे कोणत्याही ज्यावेळी आपण बटनावरती क्लिक करतो त्यावेळी आपल्याला प्रॉपर ती स्लाइड दिसली पाहिजे, जी रॉंग आन्सर किंवा करेक्ट आन्सरची जी स्लाइड आहे ती दिसली पाहिजे. तर या सगळ्यासाठी आपल्याला एक लिंकिंग गरजेचं आहे. तर ते लिंक करण्यासाठी आपण हायपरलिंक किंवा ऍक्शन बटनचा उपयोग करतो. ओके. जसे आता सध्या आपण नॉर्मली याच्यावरती या नेक्स्ट वरती जर क्लिक केलं तर हा प्रश्न तर येतो, पण ऍक्च्युली ते नेक्स्ट वरती तर क्लिक होत नाहीये, ते स्लाइड वरती होत आहे, कारण अजून आपण कोणतीही ऍक्शन त्याला दिलेली नाहीये. ओके. सो कोणत्याही आता जसं याच्यावरती या ऑप्शन वरती जर मी क्लिक केलं तर हे करेक्ट असो जुना असो करेक्ट असो किंवा चुकीचा असो, हे आपल्याला नेक्स्ट करेक्ट आन्सर ही स्लाइड दाखवतं, कारण की हे जस्ट स्लाइड शो चाललंय. राईट. तर तुम्हाला समजले असेल ऍक्च्युली हायपरलिंक काय असतं. तर हायपरलिंक कशी करायची, प्रत्येक बटनामागं हायपरलिंक कशी करायची हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहू. ओके. तर नेक्स्ट सेशन जरूर पहा. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं
की बटनाला आपण कसा व्यवस्थित लुक देऊ शकतो, 3D लुक देऊ शकतो. तसेच आपण पाहिलं की हायपरलिंकचा काय उपयोग असतो. आपण जस्ट चर्चा केली हायपरलिंक काय असते. नेक्स्ट भागात आपण पाहू की हायपरलिंक कशी करायची. ऑलराईट. तसेच स्लाइड कॉपी पेस्ट तुम्ही पाहिली असेल मी कशी करते, आणि फॉर्मॅट पेंटरचा उपयोग आपल्याला खूप इफेक्टिव्हली होतो. ओके, तर प्रॅक्टिस करत राहा आणि नेक्स्ट सेशन अटेंड करा हायपरलिंकचा यूज बघण्यासाठी. थँक यू अँड हॅव अ नाईस डे.